कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम 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 कृष्ण हरी विठ्ठल केशवा पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति मनुष्याकृति राघवे ख्याति केली शिळा शिखरे सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमाना ढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला से तुझेणे अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापकु सर्वजीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली
न त्यागी तिये दिव्य लोकांसी नेली पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत करावे फजित चुकती ते कासयाचा बाध एकाच्या निरोपे काय व्हावे कोपे जगाची या अविद्येचा येथे कोठे परिश्रम रामकृष्ण नाम ऐसे बाण तुका म्हणे येथे खऱ्याचा विकरा नसरती येरा खोट्या परी कासयाचा बाध एकाच्या निरोपे काय व्हावे कोपे जगाची श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या कर्तव्याविषयीचा परिहार देत आहेत. कालच्या अभंगामध्ये सुरू झालेलं प्रकरण हे त्या अभंगापुरतं नाही आहे, नाही संपलेलं. तो विषय पुढं वाढलेला आहे आणि त्याच्याकरता हा अभंग पुन्हा अवतीर्ण झालेला आहे. कालच्या अभंगामध्ये तुकोबारायांनी सांगितलं की सगळ्यामध्ये परमात्मा हा शास्त्राचा सिद्धांत मी जाणतोय, मला माहिती आहे, कळतोय, पण तरीही भारी मोकलितो बाण ज्याचा त्याशी कळे गुण. ज्याचा दोष त्याला कळण्याकरता शब्दाचे भारी बाण वाणीच्या धनुष्यातून मी काय करतोय बाहेर अशा प्रकारचा. आणि उपदेश करणाऱ्याला हे करावंच लागतं. करावा उपदेश निवडोनी तरी दोष. जर त्याने असं नाही केलं तर हे रस्ता चुकतील, आडराणात जातील आणि मग आडराणामध्ये दुःखाचे काटे, आपदाचे संकटाचे खडे आणि नरकासारखे खड्डे यांना सहन करावे लागतील. याच्याकरता तात्पुरता शब्दाचा जरी क्लेश झाला तरी आम्ही ते करतो. असं ज्या वेळेला तुकोबारायांनी सांगितलं त्यावेळेला प्रश्न हा निर्माण झाला की ही रिकामी कामं तुम्हाला सांगितली कोणी? ठीक आहे बा, लोक तुमच्याकडे आले असते, लोकांनी विचारलं असतं की आम्ही चालतो तो रस्ता बरोबर आहे का, बरोबर रस्ता कोणता आहे, आमच्यामध्ये काय दोष आहेत, कारण त्या दोषाने युक्त आमच्याकडून कर्म झालं तर आम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागेल, दुःख भोगावं लागेल, अधपतनाला जावं लागेल, आम्हाला त्याच्यातलं कळत नाही, तुम्हाला त्याच्यातलं कळतंय तेव्हा तुम्ही आम्हाला हे सांगा. असं म्हणून जर लोकांनी विनंती केली असती आणि मग सांगितलं असतं काही प्रश्न नाही आहे. कारण ज्याला माहिती आहे त्याला विचारल्यानंतर त्यांनी सांगावं हे त्याचं काय कर्तव्य आहे. तुम्हाला जर कोणी विचारायलाच आले नाही तर ही खटपट करायची गरज काय होते हो तुम्हाला? तुम्ही तुमच्या आनंदामध्ये मस्त एकांतात भगवंताचं चिंतन करत राहायला पाहिजे होतं ना. याला चिमटा घे, त्याला वरबड, त्याला खोरपड, त्याचं घासीत बस, काय करत होतं? कठोर बोलून तीक्ष्ण अशा प्रकारचे उत्तर देऊन चांगल्या प्रकारचे भारी बाण धनुष्यावर लावून जी संधानं तुम्ही ही केलेली आहेत ही कशा करता केली? तुकोबाराय त्याचं उत्तर या अभंगामध्ये देतात. कशा करता? आमचं ते कर्मणूक आहे. आम्हा हे कौतुक, कौतुक म्हणजे कर्मणुकी करता सहज लिहिलेनं. म्हणले काय तुमचा कौतुक आहे, काय खेळ आहे तुमचा? जगा द्यावी नीत. जगाला नीतीच्या मार्गाचं दर्शन करून द्यावं, नीतीचा मार्ग दाखवावा. शोधून आलो वाटा, खरा खोटा निवाड. खरा मार्ग कोणता आहे, खोटा मार्ग कोणता आहे, खऱ्या मार्गामध्ये अडचणी कोणत्या आहेत, काय कोणतं आहे, हे सगळं जगाला दाखवणं, जगाला त्याचं ज्ञान करून देणं,
शक्यतो त्या मार्गावर जगाला आणण्याचा प्रयत्न करणं हे आमचं कर्तव्य आहे, ते आमची लीला आहे. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. तेव्हा आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत. म्हटले गाथा हे भक्तिशास्त्र आहे, धर्मशास्त्र आहे का नीतिशास्त्र आहे? धर्मशास्त्र वेगळं, नीतिशास्त्र वेगळं आणि भक्तिशास्त्र वेगळं. यांचे स्वतंत्र स्वतंत्र अशा प्रकारचे विभाग आहेत. गाथा हे भक्तिशास्त्र आहे का नीतिशास्त्र आहे की धर्मशास्त्र आहे? तर याचं उत्तर असं आहे की गाथा हे भक्तिशास्त्र आहे. प्राधान्य गाथ्यामध्ये कशाला आहे? भक्तीला. गाथ्याचा मुख्य अशा प्रकारचा विषय भक्ती आहे. पण याचा अर्थ हा नाही का भक्ती करणाऱ्यांनी धर्माचे नीतीचे सगळे नियम गुंडाळून ठेवावे. तो अर्थ आम्ही केलेला आहे. लोक म्हणतात आपल्याला काय वाट, आपण तर भजन करतो ना, मग भजन करणाऱ्यांनी शेण खाल्लं तर चालतं. पुढचा शब्द नाही वापरला मी. असं कोणी सांगितलेलं आहे? ज्याला आपलं कल्याण व्हावं वाटतं त्या प्रत्येकाने धर्म आणि नीतीचा विचार करूनच पाऊल टाकावा लागतो. भक्ती धर्माला सोडून नाहीये, भक्ती नीतीला सोडून नाही. नीतीला आणि धर्माला सोडून जर भक्ती होत असेल तर ती भक्ती नाहीये, ती भगवंतापर्यंत घेऊन जाऊच शकत नाही. प्राधान्याने भक्तीचा विचार गाथ्यामध्ये मांडला असला तरी गाथ्यात सांगितलेली जी भक्ती आहे ही भक्ती धर्मीय आहे, धर्मीय. तसं भगवंतांनी गीतेमध्ये जे ज्ञान सांगितलं त्या ज्ञानाला धर्मे म्हटलेलं आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम. धर्माला सोडून नाही आहे ते. वारकरी संप्रदाय हा वेद बाह्य संप्रदाय नाहीये. वेदांनी धर्मशास्त्रांनी सांगितलेले नियम हे पूर्णपणे स्वीकारून भगवंताकडे घेऊन जाणारा हा एक स्वतंत्र अशा प्रकारचा पंथ आहे, मार्ग आहे. मोडोनिया वाटा याचा अर्थ सोडोनिया वाटा नाही. सोडोनिया वाटा वेगळं, मोडोनिया वाटा वेगळं. भूमी तीच आहे. तुकोबारायांना धर्मशास्त्र तंतोतंत मान्य आहे. वेदाला त्यांनी डोक्यावर घेतलेलं आहे, डोक्यावर. तुकोबारायांचे स्पष्ट वचन आहेत, वेद बाह्य लंड बोले तो पाषांड, वेदा निंदितो चांडाळ चांडाळ. प्रसंगी वेदालाही चिमटे घेतलेले आहेत, पण वेदाला मानून. जशी एखादी पतिव्रता स्त्री, पूर्णपणे पतीला अनुसरणारी स्त्री सुद्धा पतीचं एखादं गोष्ट जर तिला पटत नसेल, तिला आवडत नसेल, प्रसंगी चुकतंय असं वाटत असेल तर ती पतीला सुद्धा त्याची चूक काय करते? दाखवते. पण याचा अर्थ म्हणून ती पातिव्रत्य धर्माला सोडून चाललेले असा नाही होत. महाराज आमच्या सगळ्याच वारकरी संप्रदायाच्या संतांनी धर्मशास्त्र हे तंतोतंत मानलेले. धर्मशास्त्राला सोडून भक्ती नाहीये. भक्तीची कुठलीही अशा प्रकारची नीती, भक्तीचा आचार
धर्माला सोडून नाही. संतांनी वारकरी संप्रदायाकरता जे नियम सांगितलेले आहेत ते सगळेच्या सगळे नियम हे धर्माच्या चौकटीत अशा प्रकारचे बांधलेले आहेत. आमच्यातली काही मंडळी हा सूक्ष्म विचार न करता संतांनी बंड केलं धर्माच्या विरोधात, अशा प्रकारच्या अविवेकमूलक प्रलाप करतात. संतांनी शास्त्राविरुद्ध बंड नाही केलेले. संतांनी शास्त्राचा वास्तव अर्थ समाजापुढे ठेवला. बोलिले जे मनी ते साच भावे वर्ताया, नाही नाही, बोलिले जे ऋषी. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण अशी, बोलिले जे ऋषी. ऋषींनी जे बोललेलं आहे, ऋषीच्या विरोधात बंड करण्याकरता आम्ही आलो असं नाही. धर्मशास्त्राला सोडून वारकरी संप्रदाय नाहीये. धर्मशास्त्राचे सगळेच धर्मशास्त्राच्या नावाखाली ज्या अनिष्ट रूढी अनिष्ट प्रथा पडलेल्या होत्या त्याच्या विरोधामध्ये संत बोलले. चालू कालाला अनावश्यक असणारे जे धर्माचे नियम आहेत तेही संतांनी काय केले, बाजूला सारले. नको ते जे महत्व ज्याला देऊ नये त्याला आलेलं होतं, संतांनी त्यालाही बाजूला सारलंय. याचा अर्थ धर्माला बाजूला सारलंय असं नाही. रस्ते बाजूला बदललेले आहेत नाही, रस्त्यावरचे खडे झाडलेले आहेत, रस्त्यावरचे काटे दूर केलेले आहेत. झाडू संतांचे मार्ग अडराणे भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. तेव्हा बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. वेदशास्त्राला सोडून धर्मशास्त्राला न मानता वेदबाह्य अशा प्रकारचा स्वतंत्र संप्रदाय वारकरी नाहीये. वारकऱ्यांनी हे मनात सुद्धा आणू नये. जे अशा प्रकारचं मानतील ते वारकरी नाही आहेत. त्यांनी वारकऱ्याच्या विरोधात केलेलं बंड समजावं. वेदाची निंदा करणारा, वेदाला न मानणाऱ्याला तुकोबाऱ्यांनी चांडाळ म्हटलंय. चांडाळ, चांडाळ कोणाला म्हणत असतात? शूद्र चांडाळ नसतो. ज्यांनी चाकोरी सोडलेली आहे तो ब्राह्मणही चांडाळ असू शकतो, क्षत्रियही चांडाळ होऊ शकतो, वैश्यही चांडाळ होऊ शकतो, शूद्रही चांडाळ होऊ शकतो. तेव्हा भक्ती गाथा हे भक्तिशास्त्र जरी असलं तरी ही भक्ती धर्माला आणि नीतीला सोडून नाहीये. म्हणून प्रसंगी धर्माचे नियमही त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि नीतिशास्त्राचाही काही भाग त्याच्यामध्ये आलेला आहे. भक्ती भगवंतावर केलेलं प्रेम आहे, पण आचारामध्ये तर नीती आवश्यकच आहे ना. म्हणून तुकोबाराय म्हणतात की आमचं कर्तव्य म्हणून, आमचा खेळ म्हणून, आमची ही कर्मणूक म्हणून आम्ही जगाला नीतीचा मार्ग दाखवतो. नीती म्हणजे नियम. अलीकडच्या भाषेत त्याला कायदा म्हणतात. कोणी कसं वागावं अशा प्रकारचा जो नियम केलेला असतो त्याला कायदा. त्यालाच पूर्वी काय म्हटलं जात होतं? नीती म्हटलं जात होतं. फरक इतकाच आहे की लोकशाहीमध्ये कायदे करणारे आंधळे आहेत. आणि नीतिशास्त्रामध्ये ज्यांनी कायदे केलेले त्यांना ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झालेली आहे. ज्यांना अतीत आणि अनागताचं भान असतं आणि वर्तमानाचा विचार ज्यांच्या डोक्यामध्ये असतो अशा माणसांनी कायदे करावे. ज्याला परिणामाशी घेणं नाही आणि भूतकाळाचंही ज्याला आठवण नाही असे माणसं कायदे करण्याच्या लायकीचे नसतात. हे ओझे वाहण्याच्या लायकीचे असतात. दुर्दैव आहे समाजाचं. कालाचा प्रभाव म्हणा,
नीती शास्त्र बनवणारे तिथं जाऊन ते बनवण्याकरता याच्यापैकी कसलीच लायकी, कसलाच अलंकार अंगावर घेऊन जात नाही. आणि त्याच्यामुळं 10 माणसांनी एखादा विचार मांडला, एखादा तर्क मांडला की हो करून लगेच त्याच्यावर काय केल्या जातात, सह्या केल्या जातात. त्याच्या परिणामाचा विचार नाही. केवळ वर्तमानाचा विचार करणाऱ्याला शहाणा नाही म्हटलं जात. भूतकाळाचा सूड उगवणाऱ्यालाही शहाणा म्हटलं जात नाही. भूतकाळाकडून शिकणं आणि परिणामाचा विचार करून वर्तमानातले नियम बांधणं हा शहाणा. नाहीतरी शहाणा आणि मूर्ख याच्यातला काय फरक आहे? टोपी घालणं न घालणं हा शहाणा आणि मूर्ख याच्यात जो फरक आहे की नाही? शहाणा वेगळा आणि मूर्ख वेगळा. माणसामध्ये काही शहाणे असतात, काही मूर्खही असू शकतात. मग शहाणा आणि मूर्ख यांची नेमकी अशा प्रकारची फरक व्याख्या काय आहे? शहाणा कोणाला म्हणतात, मूर्ख कोणाला म्हणतात? महाराज, मूर्ख त्याला म्हणतात जो परिणामाचा विचार करत नाही, आणि शहाणा त्याला म्हणतात की जो परिणामाचा विचार करतो. परिणामाचा विचार करून क्रिया करणाऱ्याला शहाणा म्हटलं जातं. ते इंग्रजी पुस्तकामध्ये एक धडा होता, पोलीस बॉय म्हणून, मूर्ख माणूस. मग त्याला मूर्ख का म्हटलं होतं? तो झाडाची फांदी तोडत होता. झाडाची फांदी तोडणं मूर्ख असतं का? नाही. जी फांदी तोडत होता त्याच्या पुढच्या बाजूला बसून मागची बाजू तोडीत होता. लोक म्हणे, यार तुला काही समजतंय काय? काय करू लागला? ते म्हणे, दिसत नाही काय? आंधळे झाले काय तुम्ही? फांदी तोडतोय ना. अरे फांदी तोडतोस बाबा, हे खरं आहे, तुला फांदी तोडायची तर तू तोड ना, पण कुठं बसून तोडू लागलेला आहेस तू? ते म्हणे, फांदीवर बसून. अरे पण माग बस, पुढं का बसला? इथून हाणता येतं म्हणे चांगलं. पाठीमागं बसून हाणता येत नव्हतं. त्याला फांदी तोडायची होती. फांदी तोडण्याकरता व्यवस्थित बसून मारतं तिथं लागला पाहिजे, आणि ते पाठीमागं बसून लागत नव्हतं. त्याच्याकरता पुढंच बसावं लागत होतं, म्हणून पुढं बसलं. काय चुकलं त्याचं? कारण वर्तमान कालाचा विचार केला ना त्याने. त्याचं काम काय? फांदी तोडायची. फांदी तोडू लागलेला आहे तो. तिथं बसल्याशिवाय चांगल्या प्रकारचा टोला बसत नव्हता. वर्तमान कालाचा विचार केला, पण परिणामाचा नाही विचार केला, म्हणून मूर्ख. तसं नीती बनवत असताना, कायदे बनवत असताना त्याच्या परिणामाचा विचार नाही, मूर्ख आहे. तेव्हा ऋषी मुनी हे अतीत आणि अनागत आपण जो नियम केलेला आहे त्या नियमाचा समाजावर वर्तमान कालात काय परिणाम होईल, त्याचा भविष्यात काय परिणाम होईल, आणि भूतकाळ त्याच्याबद्दल काय सांगतो, हा सगळा विचार करून ते नियम केलेले आहेत त्या कालात. तुकोबाराय सांगतात की जी नीती असते ती धर्माशी अविरुद्ध असते. भगवान परमात्मा अवतार घेऊन काय करतात? तो नीती आणि धर्म यांची जी ताटातोट झालेली असते त्यांची सांगड घालतात. धर्माशी नीतीशी सेज भरी. धर्म आणि नीतीला एका शेजेवर अशा प्रकारचा नीतीनं धर्माला सोडलं की ती नीती नाही, नीतीच्या नावाखाली अनीती असते. अनीती आणि नीती नसलेला धर्म धर्म नसतो, तो अधर्म अशा प्रकारचा होतो. म्हणून धर्म आणि नीती हे ज्या वेळेला हातात हात घालून चालतात त्यावेळेला मानवाचा ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही प्रकारचा उत्कर्ष होतो. अलीकडे जे नियम केलेले, नीत्या बनवलेल्या आहेत, ते धर्माला धरून नाही आहेत. दारू पिणं कायद्याने काय गुन्हा आहे?
दारू पिऊ नये ही काय नीती आहे, पण लायसन काढून पिलं की मग नाही गुन्हा. आता ही नीती काही धर्माला धरू नये. लायसन काढून जर दारू पिली तर मग गुन्हा नाही. काय पावर कमी होते तिची, लिव्हरवर परिणाम नाही करत, बायका पोराला त्याच्या भिकाला नाही लावत, महापाप नाही होत. लायसन काढला म्हणजे फरक काय करतो, फक्त सरकारला मोकार खर्चायला काय मिळतात, पैसा मिळतो, एवढं होतं बा. म्हणजे ही नीती करत असताना पिऊ नये लोकांनी ही धारणाच नाही, पैसे देऊन प्यावी ही धारणा आहे. तेव्हा नीतीला धर्माला सोडून ज्या वेळेला नीत्या बनवल्या जातात त्यावेळेला ते नीती न राहता अनिती बनते. साधू संतांनी धर्म आणि नियम यांची सांगड घातलेली आहे. तुकोबाराय म्हणतात, असं साधू संतांनी जे सांगितलेलं आहे ते जगाला स्पष्ट करून दाखवावं, हे आमचं कर्तव्य आहे. हे करण्याकरता आम्ही आलो. सांगतो ते धर्मनीतीचा संकेत, सावधान हित व्हावे तरी. तुम्हाला जर तुमचं हित व्हावं असं वाटत असेल तर मग सावधान व्हा आणि आम्ही जे सांगतोय त्या. तेव्हा आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत. जगाला नीतीचा मार्ग दाखवावा हा आमचा खेळ आहे, हे आमची कर्मणूक आहे, हे आमचं कर्तव्य अशा प्रकारचं आहे. आणि मग जो नीतीचा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने सगळ्यांनी चालावं, म्हणजे त्याचा ऐहिकही उत्कर्ष होईल आणि पारलौकिकही उत्कर्ष होईल, अधिभौतिकही भरभराट होईल आणि आध्यात्मिकही त्याची भरभराट होईल. म्हणून सगळ्यांनी या मार्गाने चालावं अशी आम्ही अपेक्षा करतो. एखादा जर चालत नसेल तर त्याने चालावं म्हणून त्याची आम्ही काय करतो, मग फजिती करतो. फजिती करावे फजित चुकती ते, जे चुकती ते फजित करावे. आमचं हे कौतुक, जगाला नीतीचा मार्ग दाखवावा आणि जे चुकतात त्यांची बिना पाण्याने करावी. हे आमचं काय आहे, कौतुक आहे. करावे फजित चुकती ते. म्हणजे देवाचा आणि संतांचा धंद्याचा एकच उद्देश, धंदा एकच, फक्त राबवण्याची प्रक्रिया वेगवेगळी. धर्माचं पालन करण्याकरताच भगवानही अवतीर्ण होतात. आणि संतांचाही अवतार धर्माचं पालन करण्याकरताच असतो. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्म रक्षावया अवतार घेस. आता ज्या वेळेला अवतार घेतात त्यावेळेला धर्मनीतीचा मार्ग भगवानही दाखवतात, धर्मनीतीचा मार्ग संतही दाखवतात. त्या मार्गाने जे चालतात त्यांचा प्रश्न राहत नाही, पण त्या मार्गाने चालणाऱ्याला त्रास देणारे आणि स्वतः मार्ग सोडून जे चालणारे असतात, धर्माची स्थापना करायची असेल, धर्माची वृद्धी करायची असेल, धर्माचा सशक्त बनवायचा असेल तर धर्म मार्गाने चालणाऱ्याला संरक्षण द्यावं लागतं आणि धर्म विरुद्ध चालणाऱ्याला दंड द्यावा लागतो. तर धर्माचे पालन करणं म्हणजे या दोन्ही गोष्टी करणे. केवळ धर्माचा मार्ग दाखवण्याने धर्माचं पालन नाही होत. चालणार कोण? नुसता धर्माचा मार्ग दाखवून काय उपयोग आहे? धर्माच्या मार्गाने चालणाऱ्याला न चालणारे जर आडवीत असतील, त्याला जर ठोकीत असतील तर तो चालेल कसा त्या मार्गावर? म्हणून मार्गावर चालणाऱ्याला संरक्षण आणि मार्गावर न चालणाऱ्याला दंड द्यावा लागतो. त्यावेळेला धर्म पुष्ट होतो. तर तो दंड देण्याची पद्धत दोघांची वेगळी आहे. दंड देण्याची हत्यारं दोघांची वेगळी आहेत. भगवंताजवळचं जे हत्यार आहे ते चक्र आणि गदा आहे.
घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो दुर्जनाशी संहारी. हत्यारच संतांच्याही हातामध्ये आहेत, पण ती हत्यारं वेगळी आहेत. ती हत्यारं चक्र आणि गदा नाही, ती हत्यार आहे शब्द. संतांच्या जवळचं जे हत्यार आहे ते कोणतं आहे? शब्द आहे. शब्द. शब्दाचीच शस्त्रे यत्न करू आम्हा घरी धन, शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. शब्द हे आमचं हत्यार आहे आणि मग त्या हत्याराचा आम्ही पुरेपूर वापर करतो. म्हणजे काय करता की जे चुकतात त्यांची शब्दाने काय करतो? फजिती करतो. मग बोलतो त्यांना भारी मोकलितो बाण किंवा तीक्ष्ण उत्तरे करावे फजित चुकती ते. चुकणाराची फजिती आम्ही करतो. वा म्हटले, तुमचं कर्तव्य तर आम्हाला समजलं. जगाला मार्गदर्शन करता, नीतीचा मार्ग दाखवता हे बरं आहे, पण करावे फजित चुकती ते याचा परिणाम. तुम्ही जर लोकांची फजिती करायला निघाले आणि तेही अशा लोकांची की जे मार्ग चुकलेले आहे, महाराज मार्गावर असलेल्याची फजिती केली तर ते क्षमा तरी करतील. तुम्ही चुकलेल्याच्या मागं लागलेले. चुकलेले स्वतः चुकलेले असतात असं नाही, अनेकाला चुकवायचं असतं त्यांना. परिणामाचा विचार केलेला आहे. तुम्हाला काही भीती वगैरे वाटत नाही यांची? ज्यांच्या विरोधात तुम्ही असे तीक्ष्ण शब्द वापरतात त्याच्या परिणामाचा नाही विचार करत तुम्ही. तुकोबाराय म्हणतात त्याचा काय परिणामाचा विचार करणार आहे? काय करतील ते? करतील काय ते? कासयाचा बाध एकाच्या निरोपी. आम्ही जे करू लागलो ते आम्ही मनानं करीत असतो तर मग तो दोष आमचा होता. ती जबाबदारी त्याच्या परिणामाची आमच्यावर होती. आम्ही हे जे करतोय हे आम्ही नाही करत, मग आम्ही आपला निरोप सांगतो. आम्ही काय सांगतोय? निरोप सांगतो. तो का म्हणे माझं धाडेले निरोपा, निरोप सांगतो. आणि मग निरोप सांगत असताना परिणामाचा विचार आणि चिंतन भीती बाळगण्याचं कारणच काय आहे? निरोप सांगता न धरी भय न करी चिंता. चिंताही करावी लागत नाही आणि भीती धरावी लागत नाही. खरी तर नीती अशी आहे महाराज, दूत हा अवध्य असतो. दूताचा वध करता येत नाही. दूताचा वध करणं हा जागतिक गुण आहे. पूर्वी सुद्धा राजे एकामेकाकडे ज्या वेळेला दूत पाठवायचे आपला संदेश घेऊन, तर त्या दूताला मारता नव्हतं. जरी तो समोरच्या राजाच्या विरोधात बोलला तरी तो अवध्य, कारण तो त्याचं बोलतच नसतो. त्याच्या राजाने जे सांगितलेलं आहे, ज्याचा दूत आहे तो त्याचा काय सांगतो? तो निरोप देतो. त्याला जर रागवायचं असेल ते कोणावर रागवायचंय? त्या राजावर रागवायचंय. त्याचा काय संबंध आहे? हनुमंताला जे जिवंत सोडलं ते या कलमाखालीच सोडलं गेलं. हनुमंतराय ज्या वेळेला पहिल्यांदा सीतेचा शोध करण्याकरता म्हणून लंकेमध्ये गेले, सीतेचं तर दर्शन झालं. प्रभू रामचंद्रांनी सांगितलेलं काम झालेलं होतं, पण मग एवढंच काम केलं तर मग सांगकाम्य होईल. थोडंसं जास्त काम केलं, पण म्हटलं मग भगवंतानी सांगितलेलं नसताना कसं काय केलं? कसं काय करतील सांगितलं नसताना? सेवक होते भगवंताचे. भगवंतानी सांगितलं जर नसतं तर कसं काय केलं असतं? पण मग सांगितलं तर नव्हतंच. प्रत्यक्ष तिथून निघताना नव्हतं सांगितलं, पण नंतर संकेत मिळाला होता. कुठं संकेत मिळाला होता? मंदोदरीच्या स्वप्नातला संदेश मिळाला. महाराज ज्या वेळेला सीतेचा शोध करत हनुमंतराय
रावणाच्या शयनगृहामध्ये गेले. जिथं पलंगावर मंदोदरी आणि रावण झोपलेले होते, हनुमंतराय तिथं प्रवेश केला. कमरा किती हनुमंतरायांचं धैर्य आहे आणि किती चातुर्य असेल महाराज. रावणाचं शयनगृह म्हणजे काय भारताचे संसद भवन वाटलं तुम्हाला? रावणाच्या शयनगृहात सोडून द्या, लंकेमध्ये रावणाच्या परवानगीशिवाय चिलट प्रवेश करू शकत नव्हतं. चिलट. शत्रूचा दूत काय प्रवेश करेल? आपलं बरं आहे, सगळे एका चढीत एक उदार आहेत. रेल्वे चालू, एसट्या चालू, कोणीही या, रहा, करा बॉम्बस्फोट, आओ जाओ घर तुम्हारा. तसं हनुमंतरायाला पकडलंही होतं म्हणा तिथं. कुठं? सीमेवर, लंकेच्या सीमेवर. लंकेत घुसताना त्या लंकिनीने पकडलं, पण हनुमंतरायाने तिथंच काम केलं. महाराज जो बुक्का घातला तिला महाराज, एका बुक्क्यातच रक्त तिच्या नाकातून आणि तोंडातून बाहेर पडलं. तिनं दादाच म्हटली, मारू नको रे दादा, मला समजलं म्हणे. ज्या वेळेला ब्रह्मदेवाने मला या लंकेच्या संरक्षणाची जबाबदारी दिली, त्याच वेळेला मला सांगितलं होतं की ज्या वेळेला तुझ्या बुक्क्यात, नाकातून आणि तोंडातून रक्त येईल, समज रावणाचा नाश आलेला आहे, त्याला तू सहकार्य कर, जाय म्हणत. मध्ये गेलेले आहेत. हनुमंतरायाला पहिल्यांदा वाटलं ही सीताच आहे काय की, कारण राक्षसीने सारखी दिसत नव्हती ना ती. हनुमंतरायांनी पाहिलेली नव्हती. रामाने फोटो बी दिलेला नव्हता. मुद्रिका दिली, पण फोटो कुठं द्यायचा? मुद्रिकेवरून थोडंच काही करणार होतं, ते फोटो कुठं दिलेला होता? मुद्रिका रामाकडूनच आलेले हे सीतेला समजावं म्हणून दिलेली होती. तळपायाची आग मस्तकाला हनुमंतरायाची. हिच्या करता माझा राम रडतोय तिकडं, किती दुःख सहन करतोय, आणि हे खुशाल पलंगावर झोपले. पहिल्यांदा तर हनुमंतरायाला वाटलं की असं पलंग उचलावून पालथा घालावं, दोघं नष्ट करायचं. नाथ महाराजांनी खूप खुलासं चिंतन केले त्याच्यावर. पण मग तरीही मोठी माणसं क्रोध आला तरी लगेच प्रगट नाही करत. भगवंताचं त्यांनी स्मरण केलं आणि असं थोडंसं थांबले. इतक्यात ती मंदोदरी एकदम दचकून उठलेली आहे. स्वामी स्वामी एकदम घाबरलेली आहे. रावण उठलेला आहे. मंदोदरी, इतक्या रात्री तू का उठलीस? मग यांना समजलं की ही सीता नाही, कोण आहे? मंदोदरी. हनुमंतरायांनी मुस्कळात हाणून घेतली आपल्या हनुम्या. रिकामं काम केलं असतं, थांबला नसतं. मला सांगायचं, तिनं सांगितलं स्वामी मी तुमच्या पाया पडते, तुम्ही सीतेला सोडून द्या. अरे सीता वेगळी आहे, सीता वेगळी आहे, सीता आहे आणि ती हे नाही आहे. मला फार भयानक स्वप्न पडलं. स्वप्न? रावण म्हणे, काय पडलं स्वप्न तुला? एक माकड लंकेत घुसलंय. हनुमंतराय ऐकतात महाराज. रामाकडून दूत म्हणून सीतेचा शोध करण्याकरता एक माकड लंकेत घुसलं असेल म्हणे माकड. मग त्याचं काय आता? हे अति म्हणजे उपेक्षा बुद्धीनंच तो ऐकत होता. त्यांनी सीतेचा तर शोध केला, पण सगळी लंका जाळली. मग हनुमंतरायांनी चिमटा घेतला, प्रभूची ही इच्छा आहे की नुसतं सीतेचा शोध नको करू, रावणाची ताकद किती आहे हे पाय, आणि जाळ लंका. महाराज लंका जाळण्यामध्ये लंकेच्या संरक्षणाकरता ठेवलेल्या सगळ्या यंत्रसामुग्र्या जवळून खाक झालेल्या होत्या. अर्धकाम युद्धाचं हनुमंतरायांनी तिथंच पुरं केलेलं.
पण त्याच्या अगोदर अशोक वाटिका मोडली, रावणाच्या एका पोराला खलास केलं, सैन्य तर किती काही मारलं. इंद्रजिताच्या माध्यमातून हनुमंतराय रावणाच्या दरबारामध्ये सगळा रावणाचा दरबार भरलेला आहे, त्याचे मंत्री वगैरे सगळे. रावणाने विचारलं, तू कोण आहेस? ते म्हणे, मी दूत आहे. हनुमंतरायाने आपली ओळख दूत म्हणून केलेली आहे. दूत आहे. कोणाचा दूत आहे? म्हणले, तू ज्याची चोरी केली. तिथं काही कसं घाबरत नाही ना, तू चोरी केली त्याचा दूत आहे. मग तर दूत आहे म्हटल्यानंतर तर दूत एकमेकाकडे जातातच ना. मग तर त्याचा गुन्हा सिद्ध करण्याकरता रामायण नाही आहे, आपलं गाथा आहे. हनुमंत रावणाने विचारलं, तू कोणाला विचारून आत प्रवेश केलास? न विचारता लंकेत प्रवेश केलेला आहे, म्हणजे चोरून तो आत प्रवेश केलेला आहे. याचा अर्थ तू चोर आहेस. तेव्हा तुला शिक्षा का करण्यात येऊ नये? हनुमंतराय म्हणतात की रावणा, लंकेच्या राज्यघटनेमध्ये चोराला शिक्षा करण्याची तरतूद कलम आहे का? आमच्याकडे चोराला शिक्षा करतात, आमच्याकडे तशा प्रकारचं काय कलम आहे, कायदा आहे. पण तुझ्या राज्यघटनेमध्ये आहे का? आणि असेल तर पहिली शिक्षा तुला करायला पाहिजे. तिथं मला चिडला ना तो रावण. काय झाला? चिडला. त्याच्या वर्मावर यांनी घाव घातला. यांनी सांगितलं त्याचा शिरच्छेद करा. रावणाने लगेच हुकूम सोडला, याचा काय करा? शिरच्छेद करा. सरसावणार ते मारेकरी. बिभीषण उठलेला आहे. माझी एक विनंती आहे, आज्ञा आहे, तुम्हाला पटले तर. मंत्री लोकाला असंच बोलावं लागतं. म्हटले, शिरच्छेद नका करू, कारण तो दूत म्हणून आलेला आहे. आणि दूत काय असतो? अवध्य असतो. हां, यांनी आपला अपमान केलेला आहे. दूताला जे शोभत नाही ते काम यांनी केलेलं आहे. म्हणून फार झालं तर त्याला अशी शिक्षा द्या की त्याचं एखादा अंगभंग करा, पण मारू नका. म्हणजे दूताला मारता येत नाही, त्याच्यामुळे दूत घाबरत नाही. तुकोबाराय म्हणतात, मी कोण आहे? दूत आहे. मग मला घाबरण्याचं काय कारण? मी दूत आहे. बरं, मी आशाचा दूत आहे. दूतही आशाच आहे का ज्याला काळ घाबरतोय. काळावर ज्याची सत्ता आहे त्याचा मी दूत आहे. त्याच्यामुळं मी जर एखाद्याची शब्दाने फजिती केली, एखाद्याची म्हणजे चुकणाराची, तर माझं काय बिघडवणार आहे? तो काय उन्हात घर बांधेल? करून करून काय करणार तो? कासयाचा बाध काय बाधा करणार आहे मला? काय माझं नुकसान करणार आहे? कारण मी निरोप घेऊन आलेलो आहे. एकाच्या निरोप आहे, निरोप सांगितलेला आहे मी. जसं त्यांनी सांगितलं तसं मी बोललो. मला काय घेणं आहे? शब्द माझे नाहीतच, फक्त तोंड माझं आहे आणि शब्द त्याचे आहेत. कासयाचा बाध एकाच्या निरोपे. अहो, पण लोक रागावतील ना असं तुम्ही बोलल्यावर. रागावणार नाही लोक? रागावतील. एखादी भाकर जास्त खातील, एकादशी असली तर फराळ करतील. रागावले लोक तर माझं काय बिघडणार आहे? रागावतील. लोक रागावतील, लोक नाराज होतील, हा विचार कोणाला करावा लागतो? आम्हाला करावा लागतो. कारण आम्हाला लोकांकडून घेणं असतं. ज्याला घेणं आहे त्याला विचार करावा लागतो. नको बा, ती रागावल का? नाही तर याला सकाळी चहाच नाही मिळत. ज्याला लोकांकडून काही घ्यायचं आहे त्याने लोक रागावतात की नाही रागावतात हा विचार करा. मला लोकांकडून काही घ्यायचंच नाहीये, मी माझं कर्तव्य करू लागलेलं. एखाद्यानं जर तुम्हाला मारायला उठला तर मी मरतच नाही. माझं स्वरूपच असं आहे का नैनन छिंदंती शस्त्रांनी नैनन दहती पावका.
आत्मदृष्टीनं तर अमर आहे, देहदृष्टीनं देह कधी ना कधी जाणारच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची, ज्याचा निरोप घेऊन आलेला आहे तो माझ्या मागं आणि पुढे, मागे पुढे उभा आहे सांभाळीत आले आगात. बरंच तो आता हे 20वं शतक, 21वं शतक चालू आहे. तुकाराम महाराजांनी ज्या वेळेला हे अभंग लिहिले ते 16वं शतक होतं. त्यावेळच्या परिस्थितीचा जर विचार केला ना तर हे शब्द बोलणाऱ्याला सोलून काढला असतो लोकांनी. अशा प्रकारचा आपण बोलावं असं मनातही कोणी आणू शकणार नाही त्यावेळेला. ते फक्त तुकोबारायच बोलू शकतात. आणि त्याचंही कारण आहे ते आपल्या मागं पुढं जो आहे त्याचा अनुभव घेऊन बोल. कसं शक्य आहे होय? जे तुकोबारायने गाथ्यामध्ये काही काही ठिकाणी चुकणाराची ज्या शब्दात फजिती केलेली आहे, ते चुकणारे सामान्य थोडे. सामान्याचं ठीक आहे, सामान्याला कोणी काही बोललं तरी चालतं, विशेषाला बोलणं अवघड आहे महाराज. आणि तुकोबारायने चांगल्या शब्दात बोललेले, चांगल्या शब्दात. तुकोबाराय म्हणतात रागावतील तर रागावतील, काय करतील माझं रागावं. त्यांनी रागावावं पण माझ्यावर नाही, त्यांच्या चुकीवर रागावं. माझ्या बोलण्याच्या उद्देशाकडे पाहावं. त्यांची फजिती व्हावी म्हणून मी त्यांना बोलत नाही, त्यांनी योग्य मार्गावर यावं म्हणून त्यांना बोलतोय. आपण असलं कसं काय बोलता? मग तसलं करायला तुम्हाला चालतं, मग फक्त बोलायलाच चालत नाही का? काय व्हावे कोपे जगाच्या. नाही महाराज घाबरले तुकोबाराय, नाही घाबरले. कोपला पाटील गावीचे हे लोक आता घाली भगवंताला म्हटलंय, पण मग मनातून घाबरले, ते बोलायचं सोडून थोडंच दिलं होतं. नाही, ज्या वेळेला मग त्यावेळेच्या धर्माधिकाऱ्यांनी या सगळ्या वह्या बुडवायची आज्ञा दिली, पुन्हा अभंग लिहायचेच नाही अशा प्रकारचं सांगितलं, त्याही वेळेला तुकाराम महाराज घाबरले नाही. मग याचा ताना काढला, हे मी केलं का, हे तू केलंय, आणि मग हे असं का झालं. महाराज शेवट त्याला हे सगळं निस्तरावं लागलं. वाटला सिदो ही ठाई. त्रास तुकाराम महाराजाला नाही झाला, त्रास देवाला झाला, देवाला. नंतर मग माफीही मागितली तुकाराम महाराजांनी. तुकोबाराय म्हणता देवा मी फार मोठी काय केली, चूक अशा प्रकारची केली, तुझा अंत पाहिला, मी नव्हतं असं करायला पाहिजे. तेव्हा काय व्हावे कोपे जगाच्या. ठीक आहे म्हटले महाराज, लोकांनी रागावली तरी तुमचं काही बिघडणार नाही, तुम्हाला काही बाधा येणार नाही. पण आता तुम्ही इथं आलेले आहात आणि जगाला नीतीचा मार्ग शिकवायला आलेले आहात, बरोबर आहे ना? हा बरोबर आहे. पण तुम्हाला माहिती आहे ही मायानगरी आहे. महाराज शुकाचार्य इथं यायचंच नको म्हणत होते, येणंच गेले. आले गर्भामध्ये तर बाहेरच येणं गेले. नामदेव राहिले तास ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी झालं. घाबरले. घाबरण्यासारखं आहे म्हणजे आम्ही नाही घाबरत, शहाणे म्हणून नाही, म्हणजे घाबरण्यासारखं नाही म्हणून घाबरत नाही. काय ज्याला घाबरायचं त्याच्यापेक्षा ताकद जास्त आहे म्हणून घाबरत नाही का, मूर्खपणा म्हणून घाबरत नाही. घाबरण्यासारखं नाही असं नाही महाराज, घाबरण्यासारखंच आहे. त्याच्यापेक्षा ताकद कोणाचीच जास्त नाही आहे. येत एक नवलाओ जो जो कीजे तरुण पाहो तो आपाहो. ऐक, कुणीही घाबरेल, किंबहुना भवा बिहाया. भवाला कोण घाबरणार नाही. हा भवसिंधूचे नि माझे कवनासी धाक. असा कोण आहे, कोणामध्ये अशी ताकद आहे की जो या भवसागराला घाबरणार नाही महाराज. हां, जो अविचारी आहे, जो अविवेकी आहे, जो मूर्ख आहे, जो त्याचा विचारच करत नाही आहे, ज्याला दुःखाचा घम नाही ना, पस्ताव नाही, असा निर्लज्ज झालेला जो आहे तो नाही घाबरणार. पण विचारी मनुष्य निश्चितच घाबरेल.
अविद्येचा अशा प्रकारचा हा सगळा पसार आहे. आणि मग तिचंही तुम्हाला काही वाटत नाही. तो खबर आहे म्हणतात अविद्या अविद्या आमच्याकडं आमचं काहीच करू शकत नाही. इथं तिचं काही चालत बी नाही. आमच्याजवळ तिचं काहीच चालत नाही. तुमच्याजवळ कसं काय चालत नाही? असं काय आहे तुमच्याजवळ का अविद्येचं नाही चालत? महाराज ब्रह्माजवळ तिचं चालत. कोणाजवळ चालत? ब्रह्माजवळ. म्हणजे जिला ज्याने अस्तित्व प्रदान केलं. आज जे जगामध्ये उभे आहे कोणाच्या आधारावर आहे? कुंकू तर त्याच्याच नावाचं आहे ना. तिच्या कपाळाला कुंकू, तिच्या गळ्यामध्ये असणारं मंगळसूत्र कोणाचं आहे? ब्रह्माचंच आहे ना. त्याच्या आधारावरती आहे. आणि महाराज पहिला घाव तिनं त्याला त्याच्यावरच घातला. त्याच्यावरच पहिला घाव घातला. काय केलं? झाकून टाकलं. विश्वव्यापी माया तिने झाकोळीली छाया. सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाली थोरी. झाकून टाकलं तिला. आणि महाराज सत्ता आहे हे ज्याचं स्वरूप, धर्म नाही, आहे हे ज्याचं काय आहे? स्वरूप आहे. महाराज या अविद्येनं जगात त्याला असं केलं की तो नाही म्हणायला लागले लोक. म्हणजे आहे हे ज्याचं स्वरूप आहे तो देवच नाही म्हणायला लागले लोक. हा सगळा कोणाचा उठाठेव आहे? या अविद्येची, मायेची अशा प्रकारची उठाठेव आहे. अशी एवढी ताकदवान ती माया आहे. जी येते आळूमाळ, रूपागुणाचा चाळढाळ. त्या माईनं एखाद्यावर जर थोडी कृपा केली, जग उलथपालथ करते ती. जग उलथपालथ करते. आणि ती साक्षात माया आहे, अविद्या आहे. आणि तुमच्या पुढं तिचं काहीच चालत नाही. तुकाराम महाराज म्हणतात नाही आमच्या पुढं काहीच चालत नाही. अविद्येचा येथे कोठे परिश्रम. असं काय आहे तुमच्याजवळ? रामकृष्ण नाम ऐसे बाण. भगवंताच्या नामाचे बाण आमच्याजवळ आहेत. आणि ते फवारेसारखे चालू असतात. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. आणि मग हे बाण ज्याचे चालू आहेत अविद्येचं, तिथं काहीच चालत नाही. त्यांच्या पुढं अविद्येचं काय? तो काय म्हणे? माया होय दासी लागे पाया. रामकृष्ण नाम ऐसे बाण. अशा प्रकारचे बाण आमच्याकडे असल्यामुळं आम्ही अविद्येलाही घाबरत नाही. अविद्या आमचं काही करू शकत नाही आहे. आम्ही भगवंताचा निरोप घेऊन इथं आलेलो आहेत. लोकांना जे खरं आहे ते खरं आहे हे सांगण्याकरता आलो, आणि जे खोटं आहे ते खोटं सांगण्याकरता आलो. इथं आमच्या पुढं खऱ्याची चलती आहे. तो का म्हणे येथे खऱ्याचा विकरा नसरती येरा खोट्यापुरी. खोट्याचे किती काही प्रकार जरी असले तरी आमच्या पुढं नाही चालत. आम्हाला काय लागतं? खरं अशा प्रकारचं लागतं. कासयाचा बाध एकाच्या निरोपे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव